तर पहिला जो क्वेश्चन आहे, जी कंपनी इतर कंपनीचे 50% जास्त समता भाग खरेदी करते किंवा इतर कंपनीच्या संचालक मंडळावर आपले अर्ध्यापेक्षा जास्त संचालक नियुक्त करते, अशा कंपनीला सूत्रधारी कंपनी म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. यस लिमिटेड इज होल्डिंग कंपनी ऑफ यस लिमिटेड. The amount of bank overdraft is Yes Limited is rupees 20,000 and Yes Limited is rupees 5,000. The balance show in consolidated balance sheet. एक होल्डिंग कंपनी आहे आणि दुसरी सबसिडायरी कंपनी आहे. होल्डिंग कंपनीचं बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000 आणि सबसिडायरी कंपनीचं आहे 5,000. बँक ओव्हरड्राफ्ट ही लॅबिलिटी असल्यामुळे दोन्ही कंपन्यांची जी लॅबिलिटी आहे, होल्डिंग कंपनीची 20,000 आणि सबसिडायरी कंपनीची 5,000, अशा प्रकारे 25,000 ही लॅबिलिटी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दर्शवली जाईल आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3. बिग लिमिटेड होल्ड 80% शेअर्स ऑफ स्मॉल लिमिटेड. बिग कंपनीने स्मॉल कंपनीचे 80% शेअर्स खरेदी केले. लॅबिलिटीज इन द बॅलन्स शीट ऑफ बिग लिमिटेड इज रुपीज 80,000. बिग लिमिटेडच्या बॅलन्स शीटमध्ये जी लॅबिलिटीज आहे ती 80,000 दाखवलेली आहे आणि स्मॉल कंपनीची जी लॅबिलिटी आहे ती 50,000 आहे. लॅबिलिटीज ऑफ स्मॉल लिमिटेड ट्रान्सफर टू कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. स्मॉल कंपनीची किती लॅबिलिटी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला ट्रान्सफर केली जाईल. तर या ठिकाणी लॅबिलिटी कोणत्या प्रकारची आहे ते दिलेलं नाही आहे, परंतु आपल्याला असं गृहीत धरायचं आहे की ती करंट लॅबिलिटी आहे आणि म्हणून स्मॉल लिमिटेडची 50,000 रुपये जे आहेत ते कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला ट्रान्सफर केले जातील आणि म्हणून पर्याय क्रमांक बी 50,000 हा पर्याय बरोबर राहील. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. ललित कंपनी लिमिटेड अक्वायर ऑल दी शेअर्स ऑफ अनुज कंपनी लिमिटेड. ललित कंपनीने अनुज कंपनीचे सर्व शेअर्स खरेदी केले. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ ललित कंपनी लिमिटेड इज रुपीज 1 lakh. ललित कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे 1 लाख रुपये. रिव्हेन्यू प्रॉफिट ऑफ अनुज कंपनी लिमिटेड इज रुपीज 30,000. जो रिव्हेन्यू प्रॉफिट असो की कॅपिटल प्रॉफिट असो त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण हक्क राहील होल्डिंग कंपनीचा आणि म्हणून होल्डिंग कंपनीचा जो प्रॉफिट आहे हा आहे 1 लाख रुपये आणि रिव्हेन्यू प्रॉफिटमधील जो हिस्सा आहे तो 30,000. अशा प्रकारे 1 लाख प्लस 30,000 म्हणजे दोघांची जी टोटल आहे 1,30,000 रुपये ती बॅलन्स शीटमध्ये शो केली जाईल आणि म्हणून पर्याय क्रमांक ए 1,30,000 हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5. पाचवा प्रश्न दिलेला आहे. बंडू लिमिटेड होल्ड शेअर्स रुपीज 1,20,000 ऑफ सीमा लिमिटेड. बंडू कंपनीने सीमा कंपनीचे 1,20,000 शेअर्स खरेदी केले. शेअर कॅपिटल ऑफ सीमा लिमिटेड इज रुपीज 2 lakh. सीमा कंपनीचं शेअर कॅपिटल आहे 2 लाख रुपये. त्या 2 लाखापैकी 1,20,000 शेअर्स खरेदी केले म्हणजे सीमा कंपनीकडे उरले किती 80,000 आणि म्हणून शेअर कॅपिटल ॲड इन मायनॉरिटी इंटरेस्ट. जे शेअर कॅपिटल आहे ज्याची फेस व्हॅल्यू मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये ॲड केली जाते ती व्हॅल्यू होईल 80,000 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 6. मोरेश लिमिटेड इज होल्डिंग कंपनी ऑफ मनीषा लिमिटेड. द मायनॉरिटी शेअर्स इज 30%. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ मनीषा लिमिटेड इज रुपीज 60,000. मनीषा कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 60,000 रुपये. अमाऊंट ॲड इन मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये किती अमाऊंट ॲड केली जाईल तर 60,000च्या 30%. 60,000च्या 30% होते 18,000 रुपये. 18,000 रुपये मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये ॲड केल्या जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7.
सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे 60% भाग खरेदी केल्यास सहाय्यक कंपनीच्या उर्वरित भागधारकांना रिकामी जागा म्हटले जाईल. ए. बहुसंख्य भागधारक, बी. अल्पसंख्य भागधारक, सी. अवयस्क भागधारक की डी. वरीलपैकी कोणतेही नाही. सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे 60% नाही तर 50%पेक्षा जास्त म्हणजे 51% भाग खरेदी केल्यास सहाय्यक कंपनीचे जे उर्वरित भागधारक आहेत त्यांना अल्पसंख्य भागधारक म्हटलं जाईल आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे, अल्पसंख्य भागधारक. क्वेश्चन नंबर 8. सहाय्यक कंपनीचे भाग प्रव्याजीवर खरेदी केल्यास सूत्रधारी कंपनीला झालेले नुकसान रिकामी जागा खात्यात जमा करावे लागते. ए. भांडवल संचिती खात्यात, बी. ख्याती खात्यात, सी. संपत्ती खात्यात की डी. वरीलपैकी कोणतेही नाही. सहाय्यक कंपनीचे भाग प्रीमियमवर प्रव्याजीवर खरेदी केल्यास सूत्रधारी कंपनीला जे नुकसान होते ते नुकसान भांडवल संचिती खात्यात कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटमध्ये जमा करावे लागते. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 9. यच लिमिटेड अक्वायर 6,000 shares of ₹10 each, ₹12 per share in यच लिमिटेड. यच कंपनीने 6,000 शेअर्स खरेदी केले, ज्याची दर्शनी मूल्य आहे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, परंतु त्याची कॉस्ट प्राइस आहे, खरेदी किंमत आहे 12 रुपये पर शेअर. ऑन 13 जून 2019, 30 जून 2019ला when the total number of equity share in Yes Limited was 10,000 shares of ₹10 each in its balance sheet. What is minority interest? तर पहा, यच लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि या होल्डिंग कंपनीने यस लिमिटेड कडून म्हणजे सबसिडायरी कंपनीकडून 6,000 शेअर खरेदी केले. तर टोटल शेअर्स किती आहेत यस कंपनीचे ते दिलेले आहेत 10,000. खरेदी किती केले? 6,000. 10,000तून 6,000 मायनस करायचे आहेत, उरतील किती? 4,000. 6,000 आणि 4,000 या दोघांचा रेशो काढायचा आहे. हा रेशो 60-40 म्हणजेच पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये पर्याय दिलेला असल्यामुळे मायनॉरिटी इंटरेस्ट जो राहील हा किती टक्के राहील? 40% राहील आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 10. यच लिमिटेड अक्वायर 75% शेअर्स इन यस लिमिटेड ऑन 1 जुलै 2019. यच कंपनीने यस लिमिटेडचे 75% शेअर्स 1 जुलै 2019ला खरेदी केले. The stock of Yes Limited includes goods of the value of ₹1,600. स्टॉकमध्ये यस कंपनीच्या स्टॉकमध्ये 1,600 रुपयाच्या वस्तूंचा समावेश आहे, ज्या यस कंपनीने सप्लाय केल्या होत्या. विच वेअर सप्लाइड बाय यस लिमिटेड म्हणजे सबसिडायरी कंपनीने सप्लाय केल्या होत्या. ॲट अ प्रॉफिट ऑफ ₹33.33% ऑन कॉस्ट. 33.33% म्हणजे 1/3 ऑन कॉस्ट. व्हॉट इज प्रपोर्शन अमाउंट ऑफ होल्डिंग कंपनी इन अनरिलीज प्रॉफिट इन क्लोजिंग स्टॉक. जे होल्डिंग कंपनीकडे क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यावरील अनरिलीज प्रॉफिट किती आहे, अरोखीकृत नफा किती आहे. तर सर्वप्रथम प्रॉफिट किती आहे ते विचारात घ्यायचं आहे. प्रॉफिट आहे 33.33% ऑन कॉस्ट म्हणजेच 1/3 ऑन कॉस्ट. 1/3 ऑन कॉस्ट याचाच अर्थ 1/4 ऑन सेल. 1/4 ऑन सेल म्हणजे सेल किती आहे? 1,600. म्हणजे यस कंपनीला 1,600 रुपयाच्या वस्तू विकल्या होत्या. म्हणजेच 1,600च्या 1,600 किती होते? 1,600. 1,600च्या 1/4 होते 400.
आणि यच कंपनीचा हिस्सा किती आहे 75%, म्हणजे 400च्या 75% म्हणजे 300 रुपये. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा योग्य पर्याय आहे, 300 रुपये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. बिल्स रिसिवेबल ऑफ यच लिमिटेड इन्क्लूड्स ₹2000. यच कंपनीच्या बिल्स रिसिवेबलमध्ये 2000 रुपयाचा समावेश आहे. बिल्स ॲक्सेप्टेड बाय सबसिडायरी कंपनी and total bills discounted by Yach Limited but not yet matured ₹5000. यच कंपनीने 5000 रुपयाचं टोटल बिल डिस्काउंट केलेलं आहे, परंतु आतापर्यंत बट नॉट एट मॅच्युअर, ते मॅच्युअर झालेलं नाही आहे. म्हणजे त्याची जी तारीख आहे किंवा जी तिथी म्हणतो, डेट म्हणतो, ती अजूनही आलेली नाही. इन्क्लूड्स ₹3000 ॲक्सेप्टन्स, यापैकी 3000 रुपये ॲक्सेप्ट केले, 5000पैकी 3000 ॲक्सेप्ट केले बाय द यच लिमिटेड. व्हॉट इज कंटिंजंट लॅबिलिटी, म्हणजे संभाव्य देयता किती राहील? तर पहा, टोटल बिल्स डिस्काउंटेड आहे 5000 रुपये. 5000 डिस्काउंट केले पण ते मॅच्युअर झालेले नाही आहेत. परंतु 3000, या 5000पैकी 3000 सबसिडायरी कंपनीने ॲक्सेप्ट केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत. म्हणून जी कंटिंजंट लॅबिलिटी राहील ही 5000तून 3000 मायनस केल्यानंतर जी उरेल, कारण 5000पैकी 3000 ॲक्सेप्ट केलेले आहेत, म्हणून कंटिंजंट लॅबिलिटी राहील 2000. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12. यच लिमिटेड रेमिटेड ₹5000 टू यच लिमिटेड in part payment of loan on 25th March 2020, but the same has not been received by Yach Limited up to 31st March 2020. How it is table shown in consolidated balance sheet? यच कंपनीने यच लिमिटेडला 5000 रुपयाचं कर्ज म्हणून 25 मार्च 2020ला 5000 रुपये पाठवले किंवा पाठवले. बट द सेम हॅज नॉट बीन रिसिव्ड बाय यच लिमिटेड अप टू 31st मार्च 2020. परंतु 31 मार्च 2020 पर्यंत सबसिडायरी कंपनीला म्हणजे यच कंपनीला ते रिसिव्ड झाले नाही. म्हणजे त्यांनी तर पाठवलं, त्यांनी तर पैसे पाठवले पण यांना मिळाले नाही. याचा अर्थ ते पैसे कुठे आहेत? रस्त्यामध्ये आहेत. जशी वस्तू रस्त्यामध्ये राहते, एक व्यापारी पाठवतो परंतु दुसऱ्या व्यापाऱ्याला त्या तारखेपर्यंत मिळालेली नसते, तशा वस्तूला आपण मार्गस्थ वस्तू असं म्हणतो. तशाच पद्धतीने एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला पैसे पाठवले, परंतु दुसऱ्या व्यापाऱ्याला ते 31 मार्चपर्यंत मिळाले नाही. अशा प्रकारच्या पैशाला मार्गस्थ पैसे, मार्गस्थ रोख असं म्हणतात, कॅश इन ट्रान्झिट. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे, कॅश इन ट्रान्झिट. अशा प्रकारच्या पैशाला जी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट असते, त्या बॅलन्स शीटमध्ये कॅश इन ट्रान्झिट म्हणून, मार्गस्थ रोख म्हणून दर्शवलं जाईल. क्वेश्चन नंबर 13. यच लिमिटेड acquire 80% of equity shares in यच लिमिटेड. यच कंपनीने यच कंपनीचे 80% शेअर 30 जून 2019ला 5 लाख रुपयाला खरेदी केले. त्याची खरेदी किंमत आहे, कॉस्ट प्राइस आहे 5 लाख रुपये, विच फेस व्हॅल्यू ₹4000. परंतु त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 4000 रुपये. परचेस प्राइस आहे 5 लाख, परंतु फेस व्हॅल्यू आहे 4 लाख. ऑन दॅट डेट यच लिमिटेड हॅज क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ ₹40,000 अँड जनरल रिझर्व ₹30,000. व्हॉट इज कॉस्ट ऑफ कंट्रोल? कॉस्ट ऑफ कंट्रोल किती राहील? तर पहा, या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे यच कंपनीचा 40,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, जनरल रिझर्व 30,000 आहे. म्हणजे शेअर खरेदी करण्यापूर्वीचा हा नफा आहे 40,000 आणि जनरल रिझर्व आहे 30,000. या दोघांची टोटल केली तर कॅपिटल प्रॉफिट येईल 70,000. कॅपिटल प्रॉफिटमध्ये होल्डिंग कंपनीचा हिस्सा राहील 80%, म्हणजे 70,000मध्ये 80%.
तर कॉस्ट ऑफ कंट्रोल काढत असताना कॉस्ट प्राइस घेतली जाते सर्वप्रथम. त्या कॉस्ट प्राइसमधून फेस व्हॅल्यू मायनस केली जाते, म्हणजे 5 लाखातून 4 लाख मायनस केले जातील, उरतील 1 लाख. आणि या 1 लाखामधून 56,000 म्हणजे 70,000च्या 80% 56,000 रुपये हा जो होल्डिंग कंपनीचा हिस्सा आहे हा हिस्सा मायनस केला जाईल. म्हणजे 1 लाखातून पुन्हा 56,000 रुपये मायनस केले तर कॉस्ट ऑफ कंट्रोल येईल, म्हणजे गुडविलची व्हॅल्यू येईल 44,000 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य राहील. त्यानंतर आहे एक्स लिमिटेड. क्वेश्चन नंबर 14. एक्स लिमिटेड इज होल्डिंग कंपनी ऑफ वाय लिमिटेड. एक्स लिमिटेड ही वाय कंपनीची होल्डिंग कंपनी आहे. होल्ड 2,500 शेअर्स आउट ऑफ 7,500 शेअर्स ऑफ झेड लिमिटेड. And Y Limited holds 2,500 shares in Z Limited. एक्स कंपनी ही वाय कंपनीची होल्डिंग कंपनी आहे, म्हणजेच वाय ही सबसिडायरी कंपनी आहे आणि एक्स कंपनीने वाय कंपनीचे 2,500 शेअर्स होल्ड केले, खरेदी केले. किती पैकी? 7,500 पैकी. आणि वाय कंपनीने झेड कंपनीचे 2,500 शेअर्स खरेदी केले. म्हणजे टोटल शेअर्स आहेत 7,500. एका कंपनीने 2,500 शेअर खरेदी केले, दुसऱ्या कंपनीने 2,500 शेअर्स खरेदी केले, उरले किती? 2,500. म्हणजे त्यांनी विकले 5,000 शेअर. एका कंपनीला 5,000, दुसऱ्या कंपनीला 5,000, उरले 2,500 शेअर. टोटल होते 7,500. एका कंपनीला 2,500 विकले, दुसऱ्या कंपनीला 2,500 विकले, उरले 2,500. या 5,000 आणि 2,500चा जो रेशो काढला, 5,000 आणि 2,500 याचा रेशो काढला तर तो येईल 2:1. 2:1 म्हणजेच 1/3. मायनॉरिटी इंटरेस्टचा जर विचार केला तर मायनॉरिटी इंटरेस्टचा विचार करत असताना 2:1 रेशो म्हणजे एक हा हिस्सा मायनॉरिटी शेअर होल्डरचा आहे, तर 2 हिस्से हे होल्डिंग कंपनीला मिळतील. आणि म्हणून याच्यामध्ये जर काढलं तर हा हिस्सा होईल 1/3. आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. रिकामी जागा सहाय्यक कंपनीच्या भाग खरेदी नंतरच्या कालावधीतील नफ्याला रिकामी जागा असे म्हणतात. सहाय्यक कंपनीच्या भाग खरेदी नंतरच्या कालावधीतील नफ्याला, म्हणजे सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी केले त्यानंतरच्या कालावधीमध्ये जो नफा होतो त्या नफ्याला काय म्हणतात? ए. आगम नफा, बी. भांडवली नफा, सी. ख्याती की डी. नियंत्रणाचा परिव्यय. तर भाग खरेदीनंतरच्या कालावधीत होणाऱ्या नफ्याला म्हणतात रिव्हेन्यू प्रॉफिट, आगम नफा. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16. द एक्सेस प्राइस पेड बाय होल्डिंग कंपनी टू अक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इज टू ट्रान्सफर द एक्सेस प्राइस. एक्सेस म्हणजे जास्तीची प्राइस. होल्डिंग कंपनीने पेड केलेली जास्तीची प्राइस याला काय म्हणतात? गुडविल असं म्हणतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 17. ए लिमिटेड सोल्ड टू बी लिमिटेड. ए कंपनीने बी कंपनीला विकल्या गुड्स ऑफ व्हॅल्यू ऑफ ₹60,000. 60,000 रुपयाच्या वस्तू विकल्या. ऑन विच द ए लिमिटेड हॅज पुट अ प्रॉफिट of 20% on selling price. Intergoods Raman and sold at the rate of consolidation. Find out the unreleased profit. Unreleased profit शोधून काढायचा आहे. तर ए कंपनीने बी कंपनीला 60,000 रुपयाच्या वस्तू विकल्या. किती? प्रॉफिटवर 20% ऑन सेलिंग प्राइस. त्यामुळे 60,000 इंटू 20% इज इक्वल टू 12,000. जो अनरिलीज प्रॉफिट आहे
अरोखीकृत नफा आहे हा डायरेक्ट काढायचा आहे, कारण काय म्हटलं आहे, ऑन सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किमतीवर. विक्री किंमत किती आहे, 60,000. 60,000वर 20% किती होते, 12,000. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 18. यस लिमिटेड सेल्स गुड्स टू यस लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. या ठिकाणी ऑन कॉस्ट हा शब्द वापरलेला आहे. द स्टॉक ऑफ यस लिमिटेड इज 10,000. परचेस फ्रॉम यस लिमिटेड, फाइंड आउट अनरिलीज प्रॉफिट. अनरिलीज प्रॉफिट फाइंड आउट करा. या ठिकाणी ऑन कॉस्ट हा शब्द वापरलेला आहे, म्हणून जो फॉर्म्युला लिहून दिलेला आहे तुम्हाला, अनसोल्ड स्टॉक इनटू रेट ऑफ प्रॉफिट अपॉन 100 प्लस रेट ऑफ प्रॉफिट. अनसोल्ड स्टॉक आहे 10,000 रुपये गुणिला 25 भागिला 125 म्हणजे अमाऊंट येईल 2,000 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 19. सनी लिमिटेड हॅविंग बॅलेन्स इन बिल्स पेबल ₹12,000 and हनी लिमिटेड हॅविंग बॅलेन्स इन बिल्स रिसिवेबल ₹2,000. सनी कंपनीचं बिल्स पेबलचं बॅलन्स आहे 12,000 रुपये आणि हनी कंपनीचं बिल्स रिसिवेबलचं बॅलन्स आहे 2,000 रुपये. Also additional information, see that the bills payable of Sunny Limited were all issued in favor of Honey Limited, of which company got bill discounted at ₹10,000. Find out the amount deducted from the both side balance sheet. हे इंटर कंपनी व्यवहार आहेत, आंतर कंपनी व्यवहार आहेत. एका कंपनीने दुसऱ्या कंपनीशी व्यवहार केलेले आहेत. टोटल बिल्स आहे 12,000 रुपये. त्यापैकी 10,000 रुपयाचं डिस्काउंटेड दिलेलं आहे. बिल्स डिस्काउंटेड 10,000 रुपये झालेलं आहे, म्हणून 12,000तून 10,000 मायनस केले तर उरले 2,000 रुपये. आणि म्हणून बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडमधून, असेट साईडला बिल्स रिसिवेबल या पदामधून आणि लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल या पदामधून 2,000 रुपये मायनस केले जातील. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य राहील. क्वेश्चन नंबर 20. यस लिमिटेड अक्वायर 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ यस लिमिटेड आउट ऑफ द इश्यू capital of 10,000 shares. The pattern of holding between Yes Limited and minority is. टोटल शेअर्स आहेत 10,000. त्यापैकी 8,000 शेअर्स खरेदी केले. 10,000पैकी 8,000 शेअर्स खरेदी केले. उरले किती, 2,000. त्यामुळे 8,000 आणि 2,000 याचा रेशो काढायचा आहे. 8 आणि 2चा बे का बे, 2 दूने 4, 2 8. म्हणून रेशो काय येईल, 4:1. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य राहील. टोटल होते 10,000 शेअर. 10,000पैकी 8,000 शेअर खरेदी केले. 10,000तून 8,000 मायनस केले, उरले 2,000. 8चा 8,000 आणि 2,000 याचा रेशो काढायचा आहे. जसं आपण शेअर होल्डिंग रेशो कसं काढायचं हे तुम्हाला मोठे प्रॉब्लेममध्ये समजावून दिलेलं आहे, तशाच प्रकारे हा रेशो काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 21. B Limited having a share capital of ₹2,50,000. B कंपनीकडे शेअर कॅपिटलची व्हॅल्यू आहे 2,50,000 रुपये इंटू 2,500 शेअर्स ऑफ ₹100 इच. त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. 2,500 शेअर आहेत आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये. असे टोटल अमाऊंट होते 2,50,000 रुपये. बी लिमिटेड इश्यू बोनस शेअर इन द रेशो ऑफ 1 for every 5 shares held out of the profit on find out total bonus shares issue. टोटल शेअर्स आहेत 2,500. नंबर ऑफ शेअर्स आहेत 2,500. आणि बोनस इश्यू किती शेअर करत आहे, इश्यू बोनस शेअर इन द रेशो ऑफ 1 फॉर एव्हरी 5 शेअर. 5 शेअरच्या बदल्यात 1 शेअर इश्यू करत आहेत. टोटल शेअर्स आहेत
2500. 5च्या बदल्यात 1 शेअर्स इश्यू करत आहे, तर 2500च्या बदल्यात किती, असं साध्या इक्वेशनद्वारे याचं ॲन्सर काढता येईल. उत्तर येईल 500 रुपये. किंवा सरळ 2500 भागीला 5 करायचं आहे. 2500 भागीला 5 केलं तर उत्तर येईल 500. कारण एका शेअरच्या मोबदल्यात किती बोनस शेअर इश्यू करत आहे, 5 शेअरच्या बदल्यामध्ये 1 बोनस शेअर इश्यू करत आहे. 5च्या बदल्यात 1, तर 2500च्या बदल्यात किती, 5च्या बदल्यात 1, तर 2500च्या बदल्यात किती, 2500 गुणिला 1 भागीला 5, म्हणजेच 500 बोनस शेअर इश्यू करेल ती कंपनी. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 22. ज्या कंपनीवर सूत्रधारी कंपनीचे नियंत्रण असते त्या कंपनीला रिकामी जागा असे म्हणतात. ए सूत्रधारी कंपनी, बी सहाय्यक कंपनी, सी निस्तारक कंपनी, की डी संविलयन कंपनी. ज्या कंपनीवर सूत्रधारी कंपनीचे नियंत्रण असते त्या कंपनीला म्हणतात सहाय्यक कंपनी, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 23. सूत्रधारी कंपनीचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट असते. ए स्पर्धा समाप्त करणे, बी उत्पादन खर्च कमी करणे, सी मक्तेदारीचे फायदे मिळवणे, आणि डी वरील सर्व. तर सूत्रधारी कंपनीचे उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा समाप्त करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि मक्तेदारीचे फायदे मिळवणे, हे सर्व सूत्रधारी कंपनीचे उद्दिष्ट असतात, आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 24. सूत्रधारी म्हणजे काय. ए सर्व अंश खरेदी करणारी, बी अर्ध्यापेक्षा जास्त अंश खरेदी करणारी, सी ए व बी दोन्ही, की डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर सूत्रधारी कंपनी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंश खरेदी करणारी. मग अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पूर्णही अंश खरेदी करू शकते. कमीत कमी मर्यादा किती आहे, 51%, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त. अर्ध्यापेक्षा जास्त याचा अर्थ पूर्ण शेअर खरेदी करू शकत नाही असा होत नाही, आणि म्हणून पूर्ण अंश खरेदी करणारी, पूर्ण शेअर खरेदी करणारी कंपनी सुद्धा सूत्रधारी कंपनी समजली जाते, आणि अर्ध्यापेक्षा जास्त शेअर खरेदी करणारी कंपनी सुद्धा सूत्रधारी कंपनी समजली जाते, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य राहील. पर्याय क्रमांक सी ए व बी दोन्ही हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 25. जेव्हा सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे सर्वच अंश खरेदी करण्यात येतात तेव्हा अशा सहाय्यक कंपनीला रिकामी जागा असे म्हणतात. ए सर्व अंश खरेदी करणारी, बी अर्ध्यापेक्षा जास्त अंश खरेदी करणारी, सी ए व बी दोन्ही, की डी वरीलपैकी कोणतेही नाही. जेव्हा सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे सर्व शेअर खरेदी करण्यात येतात तेव्हा अशा कंपनीला म्हणतात सर्व अंश खरेदी करणारी कंपनी, फुली ओन सबसिडायरी कंपनी. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 26. जेव्हा सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे सर्वच अंश खरेदी न करता निम्म्यापेक्षा जास्त अंश खरेदी केले जातात तेव्हा अशा सहाय्यक कंपनीला रिकामी जागा असे म्हणतात. ए सर्व अंश खरेदी करणारी, बी अर्ध्यापेक्षा जास्त अंश खरेदी करणारी, की सी ए व बी दोन्ही, की डी वरीलपैकी कोणतेही नाही. जेव्हा सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे सर्वच शेअर खरेदी न करता अर्ध्यापेक्षा जास्त शेअर खरेदी केले जातात अशा सहाय्यक कंपनीला म्हणतात अर्ध्यापेक्षा जास्त अंश खरेदी करणारी सहाय्यक कंपनी, पार्टली ओवन सबसिडायरी कंपनी. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 27. कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये सूत्रधारी कंपनीची व्याख्या केली आहे.
कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 46 मध्ये सूत्रधारी कंपनीची व्याख्या केली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. 246. क्वेश्चन नंबर 28. कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये सहाय्यक कंपनीची व्याख्या केली आहे? कंपनी कायदा 2013च्या कलम 2 सबसेक्शन 87 सेक्शन 2 सबसेक्शन 87 या कलमामध्ये सहाय्यक कंपनीची व्याख्या केली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 29. सूत्रधारी कंपनी व सहाय्यक कंपनीच्या एकत्रित ताळेबंदामध्ये अल्पसंख्य भागधारकांचे हित कोणत्या बाजूवर दर्शवले जाते? ए डेबिट, बी क्रेडिट, सी असेट्स की डी लॅबिलिटी? सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनीच्या एकत्रित ताळेबंदामध्ये म्हणजेच कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये अल्पसंख्य भागधारकांचे हित म्हणजेच मायनॉरिटी इंटरेस्ट लॅबिलिटी साईडवर दर्शवले जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. जर सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीच्या शुद्ध संपत्तीपेक्षा जास्त मूल्याने शोधन करीत असल्यास त्या मूल्याला काय म्हणतात? ए कॅपिटल रिझर्व, बी गुडविल, सी रेव्हेन्यू रिझर्व की डी रेव्हेन्यू प्रॉफिट? जर सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीच्या शुद्ध संपत्तीपेक्षा जास्त मूल्याने शोधन करीत असेल तर त्या मूल्याला म्हणतात ख्याती, गुडविल, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. तर क्वेश्चन नंबर 30 पर्यंतचे MCQ आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेतले. पुन्हा बरेच MCQ आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये समजून घेऊ.